नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आपासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद व ब्लॉगचा मुख्य संपादक. आपणास देत आहे दिनांक 16 मे 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत धाराशिव येथे मराठा समाज मंदिरासाठी जागा निश्चित करणे व अहवाल सादर करणे. तुळजापूर येथे प्राणी संग्रहालय व प्राण्याच्या दहनभूमीसाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या जिल्हा प्रशासनाला. एकाच घरात 2 गॅस कनेक्शन असलेल्या पैकी एक कनेक्शन होणार बंद. LPG कनेक्शन असणाऱ्यांनी दुसरे कनेक्शन घेतलेल्या यापैकी एक रेग्युलेटर जमा करावे लागणार. नो ड्युअल गॅस कनेक्शन धोरणानुसार सरकार करणार कारवाई. राज्यात उष्णतेचा कहर अति झाल्यामुळे येत्या 24 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. 15व्या वित्त आयोगाच्या 42 कोटीच्या निधी वाटपावरून धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणि विरोधकांमध्ये वाद. 9 सदस्यांनी घातला आयुक्ताच्या न्यायालयात. तेथे न्याय नाही मिळाला तर हायकोर्टाची पायरी चढण्याची आहे तयारी. परांडा तालुक्यातील सरणवाडी येथे लग्नाच्या नाचण्याच्या किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण. 4 जणांविरोधात परांडा पोलिसात झाला गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी केला तपास सुरू. बौद्धनगर सर्वे नंबर 760 मधील अब्दुल लतीफ अब्दुल मज्जिद उर्फ विटभट्टीवाले मिया यांनी 8 दिवसात प्लॉट धारकाला रस्ता नाही दिला तर प्लॉट धारक अब्दुल लतीफ अब्दुल मज्जिद यांच्या खिरनीमळा येथील स्थित घरासमोर उपोषणाला बसणार. अब्दुल मिया यांनी केली आहे या प्लॉट धारकाची फसवणूक. संभाजीराजेच्या मिरवणुकीत डीजेवर कारवाई करत असताना व असलेल्या पोलिसाला झाली मारहाण करून डीजे पळवला. पोलीस गलांडे यांच्या फिर्यादीवरून धाराशिव येथील 4 व 11 पे साऊंडवर विविध कलमानुसार झाला गुन्हा दाखल. येरमाळा तुळजापूर येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जखडण्यात धाराशिव गुन्हे शाखेला आले यश. मोठ्या मुद्देमालासह 4 जण झाले अटकेत. धाराशिव जिल्ह्यातील 336 कोटी पीक विमा वितरणाचे आदेश राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली माहिती. आणि मान्सून अंदमान निकोबारच्या बेटावर झाला दाखल. 26 मे रोजी केरळात आगमनाची आहे शक्यता. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.